नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज 2 ते 1 या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढणार आहोत। आधी आपण या 3 टिपक्यांनी मस्तपैकी त्रिकोण काढणार आहोत। पहा तर अशा पद्धतीने आपण टिपके घेतलेले आहेत मांडून। चला तर आता आपण त्रिकोण काढूयात। चला तर हा आपण त्रिकोण काढून कंप्लीट करूयात। आता त्रिकोणाच्या खाली कमी कमी अशा 4 लाईन मारून घेणार आहोत आपण। 2 हे 3 आणि ही 4 अशाच आपण आणखी दोन्ही साईडला पण 4-4 रेघा एकापेक्षा एक कमी कमी अंतराच्या अशा काढून घेणार आहोत। चला तर मग आपण या अशा प्रकारे 4-4 रेघा या काढून घेतलेल्या आहेत त्रिकोणाच्या बाजूनी। आता ही लास्ट बाजू राहिलेली आहे। 1 हे 2 हे 3 हे 4 अशा प्रकारे आपल्या रेघा काढून झालेल्या आहेत। आता आपण हे आतल्या साईडनी रेघा ओढून घेणार आहोत पहिल्या लाईन पर्यंत। 4ही रेघा ह्या अशाच आपण जोडणार आहोत। लास्टची रेघ आहे ती त्रिकोण काढणार आहोत। पहा अशा पद्धतीने। आता आपण हेच प्रत्येक साईडला असंच करणार आहोत। पहिला आपण त्रिकोण काढून घेतले, मग त्याच्या समांतर अशा रेघा ह्या त्रिकोणाला जोडणार आहोत। ह्या अशा प्रकारे खूप सुंदर आणि आखीव रेखीव अशी ही रांगोळी आपली आहे। खूप कमीत कमी वेळेमध्ये आणि सगळे वळून वळून पाहतील इतकी सुंदर तरी रांगोळी ही आहे। चला तर मग पटकन आपण अंगणामध्ये किंवा दारासमोर जरूर काढली पाहिजे ही रांगोळी। खूप सुंदर आहे। मध्ये आपण पिवळा टिपका देऊन घेऊयात, त्यानंतर बोटाच्या साहाय्याने पसरवून आपण त्याच्यामध्ये लाल टिपका देऊयात आणि त्याच्या साईडने आपण पांढरे टिपके देऊन घेणार आहोत। आपण बोटाच्या साहाय्याने फूल काढून घेणार आहोत। ते आतल्या साईडने ते टिपके आपण ओढून घेणार आहोत। खूप सुंदररित्या आपली रांगोळी तयार होत आहे। पहा अशा पद्धतीने आतल्या साईडने आपण ओढून त्याला फूल बनवत आहोत। चला तर आता आपलं फूल हे कंप्लीट झालेलं आहे। तर आपण जी छोटी त्रिकोणाची रेघ राहिलेली आहे तिथं आपण एक पांढरा डॉट देऊन घेतोय। अशा प्रकारे 3 डॉट 4 असे डॉट झालेले आहेत आपले। आता त्याला आपण कळी काढतोय। खालच्या लाईन जोडतील अशा आपण त्याला सगळ्याच लाईन त्या पाकळीला आपण जोडून घेणार आहोत। 1 2 हे 3 हे 4 अशा पद्धतीने बाजूच्या साईडला 1 2 हे 3 आणि हे 4 अशा आपण रेघा जोडून घेतलेल्या आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूस ही अशीच रांगोळी काढून घेणार आहोत। खूपच सुंदररित्या आपण काढणार आहोत। त्याच्या पुढे आपण गोल 2 गोल काढलेले आहेत, त्याच्यानंतर तिसरा गोल त्याच्या पाठीमागे आणि एक रेघ काढणार आहोत टिंब देऊन। चला तर मग आता आपण दुसऱ्या बाजूशीही असेच काढणार आहोत। आधी आपण कळी काढून घेऊयात, त्याच्यानंतर आपण 4 टिपके देऊन घेऊयात त्याच्यामध्ये। ठीक अशा प्रकारे आता आपण कळी काढून घेणार आहोत।
पहा तर आपण आता कशा कळा काढत आहोत. खालच्या रेघा ह्या एक समांतर अशा व्यवस्थित गोलाकारात जोडल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपण त्या कळ्या जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होत आलेली आहे. खूपच सुंदररित्या आपण कळ्यांना हे अर्धी कळी अशी व्यवस्थित अरेंज करतो. चला तर मग आता आपल्या तिसरी बाजू ही कंप्लीट करतोय आपण. अशा पद्धतीने 4 टिपके काढलेत मोठे मोठे आणि आपण हे अर्धगोल त्याला जोडून घेणार आहोत बाकीच्यांप्रमाणेच. खूप सुंदररित्या, खूप छान आणि खूप आखीव रेखीव ही अशी आपली रांगोळी दिसत आहे. चला तर आपले तिन्ही त्रिकोणाच्या बाजूंना ह्या अशा प्रकारच्या कळ्या जोडून झालेल्या आहेत. तर आपण थोडंसं त्याला डार्क शेड देणार आहोत. आता प्रत्येक त्या टोकाच्या साईडला 2 आपण गोल काढून त्याला आणखीन एक खालीच्या साईडला गोल काढून एक टिपका देणार आहोत. तशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडला देणार आहोत. 2 गोल काढत आहोत आणि मग त्याच्या साईडला एक गोल काढून एक टिपका द्यायचा होता. आता एक टिपका देऊन त्याला गोलाकार आपण हे केलेलं आहे. डबल लाईन करतोय. ही तिसरी लाईन आणि ही चौथी लाईन आणि त्याच्यानंतर आपण त्याला आणखीन एक कळी काढत आहे आणि त्याला आपण पाकळ्या काढणार आहोत. पहा तर आपण कशा पाकळ्या घेणार आहोत त्याच्या. अशा प्रकारे 3-3 पाकळ्या ह्या काढून झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या 2 बाजूंनाही काढणार आहोत. त्याच्यामध्ये कडे काढून आपण पांढरा रंग भरत आहोत. खूपच सुंदर अशी रांगोळी आपली तयार होत आहे. चला तर आपण आता दुसऱ्या बाजूचंही अशाच प्रकारे काढणार आहोत. पहा तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी दिसत आहे. अजून कंप्लीट झालेली नाही पूर्ण, पण खूपच सुंदर वाटत आहे. चला तर आता 4 रेघा हे अशा काढून घेणार आहोत आपण. 3 आणि 4 मध्ये आपण डॉट देणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाकळ्या काढणार आहोत. चला तर आता पाकळी काढून घेतोय आपण. त्याला कमळाच्या 3-3 पाकळ्या ह्या जोडून घेऊयात. फास्ट 2 हे 3, त्याच्या विरुद्ध बाजूस 1 हे 2 आणि हे 3. आता पाकळीमध्ये गोल काढून त्याला पांढरा रंग देऊन घेतोय. चला तर मग आता नेक्स्ट स्टेप आपली लास्टला आपण हे असेच 4 रेघा काढून घेणार आहोत अर्धगोल आणि त्याच्यावरती कमळ काढणार आहोत 3-3 पाकळ्यांचे. चला तर कमळाच्या पुढे एक टिपका पांढऱ्या रंगाने देतोय आपण.
तर आपण त्रिकोणाच्या मध्येही 3-3 ठिपके अशा प्रकारे काढून घेत आहोत. आता पिवळ्या रंगाचे आपण ठिपके देऊन घेणार आहोत. कमळाच्या मधल्या त्रिकोणाच्या लास्ट साईडला ते पसरवून घेतोय आणि त्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत. मग जिथे जिथे आपण पाकळ्या काढलेल्या आहेत भरपूर, तिथे जे 2 गोल काढलेले आहेत आपण तिथेही पिवळा रंग भरणार आहोत. पहा अशा पद्धतीने 1, हे 2, हे 3 पसरवून घेऊन त्यामध्ये आपण परत लाल रंग भरणार आहोत. चला तर आपण प्रत्येक साईडला असाच कलर भरून घेणार आहोत. पिवळ्या रंगाचे टिपके काढून त्यात लाल रंग हे भरणार आहोत. पहा तर किती सुंदर वाटत आहे रांगोळी. सगळे वळून वळून पाहतील किती सुरेख आली आहे नाही रांगोळी, असंच म्हणतील सगळे. खूपच वेगळी आणि खूपच सुंदर अशी रांगोळी आहे आपली. पहा तर किती सुरेख आली आहे आपली रांगोळी. माझी रांगोळी खरंच आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे नवनवीन येणारे माझे व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि काही सजेशन असतील तर प्लीज कमेंट जरूर करा. चला तर अशा प्रकारे माझी रांगोळी पूर्णपणे ही कंप्लीट झालेली आहे काढून. पहा किती सुरेख वाटत आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.